मुंबई 3 मध्ये आता सगळ्यांना इन्व्हेस्ट तर करायचं आहे, कारण एवढं तर माहिती आहे की तिथे जे जमिनीचे आत्ताचे रेट आहेत तर ते रेट उद्या करोडने होणार आहेत. कारण मुंबई 3 मध्ये जे 2 मेजर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट होते तर त्याच्यामधला एक होता नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट, तर तो पण आता ऍक्टिव्हेट झालेला आहे. तिथून पण आता प्लेन्स चालू झालेली आहेत. आणि त्याचबरोबर दुसरा मेजर प्रोजेक्ट होता तो म्हणजे आपला अटल सेतू, तर तो पण आता ऍक्टिव्हेट झालेला आहे. तर त्याच्यामुळे या आजूबाजूचे एरियाज आहेत तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट चालू आहे. तर आता उरण तालुक्याबद्दल बोलायला गेलं ना, तर उरण तालुक्यातलं उलवे तर तुम्हाला माहिती आहे. उरण तालुक्यातलं तुम्हाला द्रोणागिरी तर तुम्हाला माहिती आहे. त्याचबरोबर पनवेलच्या आजूबाजूला पुष्पकनगर तुम्हाला माहिती आहे, करंजडे तुम्हाला माहिती आहे. इथे डेव्हलपमेंट ऑलरेडी पोहोचलेली आहे. म्हणजे तिकडे जागेचे म्हणजे नुसती लँड पार्सल जर तुम्हाला उद्या घ्यायचं झालं तर त्याचे रेट ना करोडोमध्ये आहेत. आज जागा तिकडे मिळत पण नाहीत, कारण तुम्ही उलवे सारखं शहर बघितलं, कोणी एकेकाळी ना एक छोटस गाव होतं आणि त्याचं आज एका प्रॉपर शहरामध्ये कन्व्हर्जन झालेलं आहे. जिओ सारख्या, अदानी सारख्या मोठमोठ्या कंपनीजनी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे. त्याचबरोबर तुम्ही द्रोणागिरी बघाल तर द्रोणागिरी पण आता डेव्हलप होत आहे. त्याचबरोबर अजून एक मोठा कनेक्टेड ब्रिज आता त्याच भागात क्रिएट होतो, तो म्हणजे आपला करंजा टू रेवस ब्रिज. एकदा हा करंजा टू रेवस ब्रिज कनेक्ट झाला की डायरेक्ट मुंबई टू अलिबाग तुम्ही बाय रोडच तासाभरात पोहोचून जाल. म्हणजे हा जो आपला भाग आहे तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ग्रोथ होते. आणि आज हीच ऑपॉर्च्युनिटी आहे की अशा वेळी आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे अत्यावश्यक झालेलं आहे. पण त्याचबरोबर अजून एक प्रोजेक्ट येतोय, तो म्हणजे आपला विरार अलिबाग कॉरिडॉर. तर तो पण एक मोठा रस्ता आता इथे क्रिएट होतोय. आणि त्याचबरोबर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी डिक्लेअर केलं की पेणच्या आजूबाजूला मोठं ग्रोथ सेंटर येणार आहे. म्हणजेच काय होणार आहे, तिथे मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपनीज येणार आहेत, तिथे डेटा सेंटर्स येणार आहेत, AI टेक्नॉलॉजी रिलेटेड कंपनीज तिकडे मोठ्या प्रमाणात असणार आहेत, प्रायव्हेट वर्ल्ड क्लास युनिव्हर्सिटीज तिकडे असणार आहेत. आणि त्या अनुषंगाने सुद्धा एक वेगळंच इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होत आहे.